झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या साखळी बॉम्बस्फोटासाठीची पद्धत वापरण्यात आली ती पाहता यापूर्वीही तशीच पद्धत काही बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आल्याचं तुमच्या लक्षात येईल। पुण्यात बॉम्बस्फोटासाठी सायकलचा वापर करण्यात आला। हीच पद्धत मालेगाव आणि ठाण्यातल्या बॉम्बस्फोटासाठीही वापरण्यात आली होती। बुधवारी साखळी बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरलं। ऐन गर्दीच्या वेळी एका पाठोपाठ एक असे स्फोट करण्यात आले होते। त्यामुळे या स्फोटामागे नियोजन असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। टायमरचा वापर करून पद्धतशीरपणे हे स्फोट घडवून आणले गेलेत। आता एटीएस, एनआयए आणि एनएसजीच्या पथकाकडून या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा तपास केला जातोय। पण हे बॉम्बस्फोट कोणी आणि का घडवून आणले याचा पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। खरं तर पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत, पण ज्या पद्धतीने हे स्फोट घडवून आणले गेले ते पाहता यापूर्वी झालेल्या काही बॉम्बस्फोटाशी त्याचं साम्य असल्याचं सहज लक्षात येईल। बुधवारी पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सायकलचा वापर करण्यात आला। तसंच टायमर, छर्रे, डिटोनेटरही वापरण्यात आले होते आणि नेमकी हीच पद्धत मालेगाव बॉम्बस्फोटातही पाहायला मिळाली होती। मालेगाव बॉम्बस्फोटासाठी आरोपींनी सायकलचा वापर केला होता। आरोपींनी सायकल वापरण्यामागचं कारण म्हणजे सायकल ही सहज कुठेही उभी करता येते। तसंच सायकल चालकांकडे कोणी लक्ष देत नाही। मालेगाव प्रमाणेच ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी हीच पद्धत वापरण्यात आली होती। 5 जून 2008 रोजी गडकरी रंगायतांमध्ये सायकलचा वापर करून स्फोट घडवून आणण्यात आला होता। पुण्यात बुधवारी झालेल्या स्फोटासाठीही हीच पद्धत वापरली गेली आहे। आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। पोलीस तपासात या साखळी स्फोटाचा मास्टरमाइंड कोण होता हे लवकरच उघड होईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।